एका सासूने स्वतःच्या गरोदर सुनेला भर पावसात घराबाहेर हाकलून दिलं आणि मुलाला फोन करून ती पुरात वाहून गेल्याचा बनाव रचला. सावित्री नावाची एक अत्यंत साधी आणि गरीब घरची मुलगी 2 वर्षांपूर्वी खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून एका घरात सून म्हणून आली होती. पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. तिची सासू शकुंतलाबाई ही अत्यंत कडक आणि निर्दयी स्वभावाची बाई होती. शकुंतलाबाईंना नेहमी वाटायचं की अविनाशने एखाद्या श्रीमंत बागायतदाराच्या मुलीशी लग्न करायला हवं होतं. सावित्री गरीब असल्यामुळे त्या तिला नेहमी तुच्छ लेखायच्या. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शकुंतलाबाई सावित्रीला टोमणे मारायच्या. चुलीत नुसता धूरच होतोय की स्वयंपाकी होणारे बापाच्या घरी, फक्त आयतं खायची सवय होती वाटतं, असे भयंकर शब्द त्या रोज सावित्रीला ऐकवायच्या. सावित्री निमूटपणे डोळ्यांतील पाणी पुसून काम करत राहायची. अशातच एक दिवस अविनाश खूप आनंदात घरी आला. त्याने सावित्रीला सांगितलं की त्याला शहरातल्या एका खूप मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे आणि त्याचा पगारही आता दुप्पट झाला. हे ऐकून सावित्रीच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं, कारण तिला वाटलं आता त्यांचे गरिबीचे दिवस संपतील. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात एक मोठी भीती निर्माण झाली. अविनाश शहरात जाणार म्हणजे ती या क्रूर सासूच्या तावडीत एकटीच राहणार होती. अविनाश शहरात निघून गेल्यावर शकुंतलाबाईंनी सावित्रीला अक्षरशः घरगड्यासारखं राबवून घेणं सुरू केलं. काही दिवसांनी सावित्रीला समजलं की ती आई होणार आहे. तिच्या पोटात एक नवीन जीव आकार घेत होता. तिला वाटलं की घरात आता एक लहान बाळ येणार आहे. हे ऐकून तरी सासूबाईंचं मन थोडं वितळेल आणि त्या तिला चांगलं वागवतील. तिने खूप मोठ्या आशेने शकुंतलाबाईंना ही आनंदाची बातमी सांगितली. पण शकुंतलाबाईंचा राग अनावर झाला. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. त्या सावित्रीवर ओरडल्या आणि म्हणाल्या की हे काय नवीन लोचा आणून ठेवलास? आधीच तुझा खर्च परवडत नाही, त्यात आता हे तिसरं खूळ. हे बाळ झालं तर माझ्या अविनाशचं भविष्य या गरिबीतच अडकून पडेल. त्यांनी लगेच शहरात अविनाशला फोन केला आणि रडण्याचं खोटं नाटक सुरू केलं. त्यांनी अविनाशला सांगितलं की तुझी बायको इथे काहीच काम करत नाही, दिवसभर नुसती लोळत असते आणि मला उलट उत्तरं देते. मला तर वाटते ती आपल्या घरच्या लायकीचीच नाही. अविनाश शहरात कामाच्या खूप मोठ्या व्यापात होता. त्याला वाटलं आपली आई खरंच बोलत असेल. त्याने सावित्रीची बाजू ऐकून न घेता तिला फोनवर खूप रागवायला सुरुवात केली. सावित्रीला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला, कारण तिचा एकमेव आधार असलेला तिचा नवरा आता तिच्यावरच संशय घेऊ लागला होता. त्यानंतरची ती रात्र सावित्रीच्या आयुष्यातली सर्वात भयानक काळरात्र ठरली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा भयंकर कडकडाट सुरू होता. सावित्रीला गरोदरपणामुळे खूप त्रास होत होता आणि ती वेदनेने विव्हळत होती. पण शकुंतलाबाईंच्या मनात जराही दया आली नाही. त्यांनी क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. त्यांनी सावित्रीला एखाद्या निर्जीव बाहुल्यासारखं ओढत घराच्या मुख्य दरवाजापाशी आणलं आणि तिला घराबाहेर ढकलून दिलं. त्या ओरडल्या की निघून जा या घरातून. माझ्या मुलाला मी दुसरं लग्न करून देईन, पण तुझ्यासारखी भिकारी सून मला या घरात नकोय. सावित्री अक्षरशः सासूच्या पाया पडत होती. ती रडत रडत म्हणत होती की आईसाहेब, बाहेर एवढा भयंकर पाऊस बघा, मी या अवस्थेत कुठे जाणार? माझ्या पोटातल्या या लहान जीवाचा तरी थोडा विचार करा. पण शकुंतलाबाईंनी तिला जोरात धक्का दिला. सावित्री अंगणातल्या चिखलात कोसळली आणि तिच्या तोंडावर दरवाजा धाडकन बंद झाला. सावित्री त्या भयानक अंधारात आणि मुसळधार पावसात एकटीच उभी होती. पोटातल्या असह्य वेदना आणि मनातील प्रचंड दुःख घेऊन ती त्या पावसात तशीच पुढे चालू लागली. सर्वात भयंकर गोष्ट तर पुढेच घडली. त्याच रात्री शकुंतलाबाईंनी अविनाशला फोन केला आणि एक अत्यंत भयंकर खोटं सांगितलं. त्यांनी रडत रडत अविनाशला सांगितलं की बाळा, सावित्री पावसाच्या पुरात पाय घसरून वाहून गेली. आम्ही तिला खूप शोधलं, पण ती आणि तिचं बाळ दोघंही आता या जगात नाहीत. हे ऐकून अविनाशवर जणू वीजच कोसळली आणि तो पूर्णपणे तुटून गेला. एका सासूच्या क्रूरतेने एका निष्पाप मुलीचं आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पण सावित्री खरोखरच मेली होती की तिने त्या भयानक रात्री
स्वतःला आणि आपल्या बाळाला वाचवलं असेल? हा प्रश्न आजही तसाच आहे. कधीकधी आपलीच माणसं आपला सर्वात मोठा घात करतात आणि सत्याचा चेहरा समोर येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. 5 वर्षांपूर्वी जिच्या मृत्यूचा शोक पतीने केला होता, तीच पत्नी त्याला एका अनोळखी गावात जिवंत सापडली. नियतीचा खेळ किती भयानक आणि त्याचवेळी किती अद्भुत असू शकतो, याच हे एक जिवंत उदाहरण आहे. सावित्री घर सोडून चालत चालत एका अनोळखी गावात पोहोचली होती. तिच्या पोटात एक जीव वाढत होता आणि मनात हजारो वेदना होत्या. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केलं, त्या माणसाच्या घरातून तिला अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं होतं. चालून चालून तिचे पाय रक्तबंबाळ झाले होते. एका पडक्या मंदिराच्या ओसरीवर ती थकून कोसळली. तिला वाटलं इथंच तिचा शेवट होणार. पण तिथे तिला अनुसया आजी भेटल्या. या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे हे आजींनी दाखवून दिलं. आजींनी सावित्रीची ती अवस्था पाहिली आणि त्यांचं काळीच पिळवटून निघालं. त्यांनी तिला आपल्या घरी नेलं आणि एका आईच्या मायेने तिला ऊब दिली. काही दिवसांनी सावित्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिने त्याचं नाव ठेवलं अंश. अंश अगदी हुबेहूब अविनाशसारखा दिसायला होता. त्याचे डोळे, त्याचं हसणं, सगळं काही त्याच्या बापावर गेलं होतं. सावित्री आता स्वतःच्या दुःखाचा विचार न करता फक्त आणि फक्त अंशासाठी जगू लागली. ती लोकांच्या शेतात राबायची, उन्हातान्हात कष्ट करायची आणि बाजारात भाज्या विकायची. अनुसया आजींनी तिला खंबीर साथ दिली. इकडे अविनाशच्या आयुष्यात मात्र त्याच्या आईने स्वतःच्याच हाताने दुसरं मोठं संकट आणलं होतं. अविनाश आता सावित्री गेली घराला वारस हवाय असं म्हणून शकुंतलाबाईंनी त्याचं दुसरं लग्न लीला नावाच्या मुलीशी लावून दिलं. लीला एका श्रीमंत घरची मुलगी होती. तिला सासू सासरे किंवा नात्यांशी काहीही देणं घेणं नव्हतं. तिला फक्त अविनाशच्या पैशात आणि संपत्तीत रस होता. सावित्रीच्या जाण्याने जे घर आधी शांत होतं, तिथे आता रोज नरकवास सुरू झाला होता. लीला घरात कोणालाच जुमानत नव्हती. अविनाश कामात स्वतःला बुडवून घ्यायचा, कारण घरात त्याला शांती मिळत नव्हती. 5 वर्ष उलटून गेली. अंश आता मोठा झाला होता आणि शाळेत जाऊ लागला होता. सावित्री अहोरात्र कष्ट करून त्याला स्वावलंबी बनवत होती. अंशाला आपल्या वडिलांबद्दल नेहमी उत्सुकता असायची. तो इतर मुलांच्या बाबांना बघायचा आणि सावित्रीला विचारायचा की माझे बाबा कुठे आहेत. सावित्री स्वतःचे अश्रू लपवत त्याला म्हणायची, तुझे बाबा खूप दूर एका मोठ्या शहरात कामाला गेलेत. ते एकदा नक्की परत येतील. तिकडे अविनाशच्या घरात लीला आणि शकुंतलाबाईंचे रोज खटके उडत होते. काय ग म्हातारे, आज अजून चहा का नाही बनवला? असा एकेरी उल्लेख लीला आपल्या सासूची करायची. शकुंतलाबाईंना आता पावलोपावली सावित्रीची आठवण यायची. सावित्री गरीब होती, पण ती मनाने खूप मोठी होती हे त्यांना आता समजलं होतं. पण वेळ निघून गेली होती. कर्माचं फळ त्यांना याच जन्मात मिळत होतं. त्यांनी सावित्रीला जो त्रास दिला होता, त्याची शिक्षा आता लीला त्यांना देत होती. एके दिवशी अविनाशला ऑफिसच्या एका महत्त्वाच्या कामानिमित्त सावित्रीच्या गावाजवळून प्रवास करावा लागला. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ होती आणि अचानक त्याची गाडी गरम होऊन रस्त्यातच बंद पडली. आजूबाजूला काहीच नव्हतं. तहानेने व्याकुळ झालेला अविनाश पाण्याचा शोध घेत चालत चालत जवळच्या एका छोट्या बाजारात गेला. तिथे एका पाटीवर काही भाज्या घेऊन एक छोटा मुलगा बसला होता. काका, खूप ऊन आहे, पाणी घेणार का? त्या मुलाच्या आवाजातली ओढ आणि निरागसता पाहून अविनाश तिथेच थांबला. अविनाशनं त्या मुलाकडून पाणी घेतलं आणि गटागट प्यायला. पाणी पिताना त्याने त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो थबकला. त्याला असं जाणवलं की तो स्वतःच्याच लहानपणीच्या फोटोकडे बघतोय. मुलाचे डोळे, त्याचं हसणं, त्याची बोलण्याची पद्धत, सगळं काही अविनाशसारखं होतं. एक वेगळीच ओढ त्याला त्या मुलाकडे खेचत होती. बाळा, काय नाव तुझं? अविनाशने अतिशय मायेने आणि कुतूहलाने विचारलं. काका, माझं नाव अंश, अविनाश कदम. मुलाचं हे उत्तर ऐकताच अविनाशच्या हातातील पाण्याचा ग्लास थेट जमिनीवर कोसळला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अविनाश कदम कोण आहेत तुझे? बाबा,
अविनाशने थरथरत्या आवाजात आणि डोळ्यात पाणी आणून विचारलं, बाबा खूप दूर कामाला गेलेत. ही बघा माझी आई. असं म्हणत अंशाने मागे पाठमोरी बसलेल्या सावित्रीकडे बोट दाखवलं. सावित्रीने आपला पदर बाजूला सारला आणि मागे वळून पाहिलं. समोर साक्षात अविनाश उभा होता. दोघांच्याही नजरा भिडल्या. आजूबाजूचं जग जणू तिथेच थांबलं. सावित्रीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. अविनाशला काहीच सुचत नव्हतं. ज्या सावित्रीला त्याने 5 वर्षापूर्वी कायमचं गमावलं असं त्याला वाटलं होतं, ती आज त्याच्या समोर उन्हात कष्ट करत उभी होती. तो धावत गेला आणि त्याने सावित्रीला घट्ट मिठी मारली. 5 वर्षाच्या विरहाच्या आणि गैरसमजाच्या सगळ्या वेदना त्या एका मिठीत विरघळून गेल्या. खऱ्या प्रेमाला आणि नात्याला नियतीसुद्धा वेगळं करू शकत नाही, हेच यातून सिद्ध झालं. सख्या आईनेच आपल्या मुलाला त्याच्या जिवंत पत्नीबद्दल खोटं सांगून तब्बल 5 वर्ष अंधारात ठेवलं. आणि आज तिचा सगळा खोटेपणा चव्हाट्यावर आला. विचार करा, ज्या आईला आपण देव मानतो, तिनेच आपल्या मुलाच्या संसाराची राखरांगोळी केली होती. सावित्रीने जेव्हा रडत रडत अविनाशला त्या भयानक रात्रीची सर्व हकीकत सांगितली, तेव्हा अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूबाईंनी तिला कसं निर्दयीपणे घराबाहेर काढलं आणि अविनाशला ती मेल्याचं खोटं कसं सांगितलं, हे सगळं ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 5 वर्ष तो एका खोट्या दुःखात जगत होता आणि त्याची खरी पत्नी बाहेर रस्त्यावर हाल अपेष्टा सहन करत होती. हे सगळं ऐकताना अविनाशला स्वतःचीच लाज वाटत होती की तो आपल्या आईच्या खोट्या अश्रूंवर कसा भाळला. आईने माझ्याशी इतकं भयंकर खोटं बोललं आणि माझ्या स्वतःच्या रक्ताला माझ्यापासून तोडलं, या विचारानेच अविनाश आतून हादरला होता. त्याने रागाने गर्जना केली आणि आपला मुलगा अंशाला उचलून घेतलं. आता या अन्यायाचा जाब विचारायचाच असा पक्का निर्णय त्याने घेतला होता. तो सावित्री आणि अंशाला घेऊन तडक आपल्या जुन्या घरी पोहोचला. घरात शिरताच त्याने ज्या आवाजात शकुंतलाबाईंना हाक मारली, त्या आवाजात 5 वर्षाचा साचलेला राग होता. तो आवाज ऐकून घरातली शांतता भंग पावली. सावित्रीला जिवंत पाहून शकुंतलाबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांना जणू भूत पाहिल्यासारखा धक्का बसला होता. सावित्री, तू जिवंत कशी? असा अडखळत प्रश्न त्यांच्या तोंडून बाहेर पडला. त्यांच्या तोंडून धड शब्दही फुटत नव्हता, कारण त्यांचं पाप आता त्यांच्यासमोर उभं होतं. अविनाशनं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की हो आई, सावित्री जिवंत आहे आणि हा तुझा नातूही जिवंत आहे. तुझा खोटेपणाचा बुरखा आज कायमचा फाटलाय. तू ज्या सुनेला मारण्याचा प्रयत्न केलास, ती आज तुझ्यासमोर उभी आहे. तेवढ्यात तिथे लीला आली. लीला म्हणजे अविनाशची दुसरी पत्नी, जिच्याशी शकुंतलाबाईंनी पैशाच्या लालसेपोटी अविनाशचं लग्न लावून दिलं होतं. लीला अतिशय मगरूर होती आणि तिला पैशाचा खूप गर्व होता. तिनं सावित्रीकडे बघून अत्यंत तुच्छतेनं विचारलं की कोण आहे ही भिकारी? हे ऐकताच अविनाशचा संयम सुकला. त्यानं लीलाला तिथेच सडेतोड उत्तर दिलं आणि सुनावलं की ही माझी पहिली आणि हक्काची पत्नी आहे. तू आत्ताच्या आता इथून चालती हो, कारण मला तुझ्यासारख्या पैशाच्या भुकेलेल्या आणि स्वार्थी स्त्रीची अजिबात गरज नाही. लीलाचा सगळा माज तिथेच उतरला आणि ती रागाने पाय आपटत घर सोडून निघून गेली. तिचा खेळ आता संपला होता. आता घरात फक्त शकुंतलाबाई उरल्या होत्या आणि त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. ज्या पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी हे सगळं कारस्थान रचलं होतं, ते सगळं एका क्षणात मातीमोल झालं होतं. अविनाशनं त्यांना घराबाहेर काढलं नाही, कारण शेवटी तो त्यांचा मुलगा होता आणि त्याला त्याच्या आईसारखं निर्दयी व्हायचं नव्हतं. पण त्याने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली. आई, आजपासून या घराची मालकीण फक्त आणि फक्त सावित्री असेल आणि तुला इथून पुढे तिच्या हाताखाली राहावं लागेल. हा तुझाच निर्णय होता जो तुझ्यावर उलटला आहे. हा शकुंतलाबाईंसाठी खूप मोठा धक्का होता, पण त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली होती. शकुंतलाबाईंनी रडत रडत सावित्रीचे पाय धरले. सावित्री, मला माफ कर ग. मी खूप मोठी चूक केली.
आणि मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली आहे असं म्हणत त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. पण सावित्रीचं मन खूप मोठं होतं. तिने 5 वर्ष वनवास भोगूनही तिच्या मनात सूडाची भावना नव्हती. तिने सासूबाईंना खाली वाकून उठवलं आणि प्रेमाने मिठी मारली. आईसाहेब, आता विसरून जा सगळं. आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करूया आणि एक कुटुंब होऊन राहूया, असं ती म्हणाली. सावित्रीच्या या एका वाक्याने शकुंतलाबाईंना त्यांच्या चुकीची आणखीनच जाणीव झाली. त्यानंतर अनुसया आजींनाही अत्यंत मानाने त्या घरी परत आणलं गेलं. घरात पुन्हा एकदा हसू आणि आनंद परतला होता. काही दिवसांनी अंगणात शांतपणे बसलेले असताना सावित्रीने अविनाशच्या खांद्यावर प्रेमाने डोकं ठेवलं. त्यांचा मुलगा अंश समोर आनंदाने खेळत होता. कष्टाचा आणि सोशिकतेचा जो बांध सावित्रीने गेली 5 वर्ष मोठ्या हिमतीने बांधला होता, तो आज सुखाच्या आणि समाधानाच्या सागराला जाऊन मिळाला होता. सत्याचा मार्ग कितीही खडतर असला तरी विजय नेहमी सत्याचाच होतो आणि खोटेपणा कधी ना कधी उघडकीस येतोच, हेच यातून सिद्ध होतं.